भारी एकदम झकास. टेम्परेचर -16 दाखवत होतं पण हे बघ कोण राहत असेल तिकडे. आमचा विजा संपल्यामुळे आम्ही कुठे प्लॅन करत नव्हतो, पण आता आपला विजा आलेला आहे आणि आम्ही चाललो आहे आमच्या फेवरेट ठिकाणी. हॅलो फ्रेंड्स, आता आम्ही चाललो आहे नॉर्वेला आणि नॉर्वेला ते पण आम्ही क्रूजनी चाललो आहे. तर आता कोपनहेगनवरून क्रूज आहे, 3 वाजताची क्रूज आहे दुपारची आणि त्याच्यानंतर ती दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता पोचणार. तर आता आम्ही ऑन द वे आहोत आणि आपल्याबरोबर आहे कुकी, अल्पा. कोपनहेगनला ऑलरेडी आम्ही उतरलो आहे आणि ती समोर दिसते ती क्रूज आहे. हा एक कनाल आहे, कनालच्या बाजूनेच रस्ता आहे आणि समोरच पोर्ट आहे. ही आहे क्रूज. ॲक्च्युली ही मिनी क्रूज आहे, मोठी पण नाही आहे पण तरीसुद्धा बरीच मोठी आहे. भारी माहोल एकदम. आणि हां, टेम्परेचर तर मायनसमध्येच आहे, जवळपास -2 -5 असेल. 2 दिवसापूर्वी इकडे स्नोस्टॉर्म आलेला, त्यात सगळीकडे थोडासा बर्फ उरला आहे. नॉर्वेला तर 2 दिवस पूर्ण स्नोच आहे, तर बघूया काय सीन आहे तिकडे. चलो एन्जॉय करते है. इथे सायकल स्टँड पण आहे आणि इकडे आहे एक कार्गो बाईक, जबरदस्त आहे. घेणार कधी ना कधीतरी, बघू. आणि ही बघा कोण उभी आहे. भारी लाकडाची बोट आहे. ती पण मस्त आहे. त्याच्या पाठी आपली बोट. ही आहे आपली बोट. इकडून आतमध्ये जायचं. इथे सगळे तिकीट्स आणि पासपोर्ट्स, विजा वगैरे सगळं चेक होईल आपला आणि नंतर आपण आतमध्ये जाणार. आम्ही चाललो आहे DFDS क्रूजने. जस्ट आम्ही चेक इन केलं आणि आम्हाला रूमच्या कीज वगैरे भेटल्या आहेत. आता ते थोडंसं क्लिनिंग वगैरे करत असतील, ते झाल्यानंतर आम्ही लगेच आतमध्ये जाऊ. एखाद्या विमानाप्रमाणेच या क्रूजची एंट्री होती. आम्ही पहिल्यांदाच क्रूजने एवढा लांबचा प्रवास करणार होतो, म्हणून आम्ही सगळेच एक्सायटेड होतो. ही मिनी क्रूजच एवढी मोठी होती, तर ॲक्च्युअल क्रूज किती मोठी असेल याचा तर सवालच नाही. आमची कॅबिन 6th फ्लोअरला होती, तर आम्ही कॅबिनच्या शोधात निघालो. क्रूजमध्ये लिफ्ट आणि स्टेप्स हे दोन्ही पर्याय आहेत. हा आहे आमचा डोर. इथे सगळे जॅकेट्स वगैरे लागले आहेत. इथे मिरर आहे, एक चेअर आहे, हा एक बेड आहे, हा एक. इथे सामान थोडंसं आणि हे आहे वॉशरूम. आणि हा आहे आमचा व्ह्यू. का push, pressing. How will I press? Hey, Mummy. टॉवेल पण आहे. I told you I have towel and I don't blankets. need this staircase. Towel and blankets provided. का वरती जातेस? येऊ नको खाली वरून बस. ती त्याच्यासाठीच कुर्ती यायची आहे. हां, हळू. मी गेलो. तू आरामात इथून पण चढून जा. ते चेअरची गरज होती. तुम्ही अशी गेलीस. अरे 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 बापरे. टाइट आहे ना. जाम पकड. ए माझं डोक.
काढू हे काढू डॅडी नाही, कशाला काय ए मम्मी, नको काढूस, कारण की मी इकडे झोपेल ना. हा तू वरती झोपणार. थांब तू बस. मी खाली येते मग काढा. गेले तर खाली उलला. आमची क्रूज चालू झाली आहे. डिंक चक्का डिंक चक्का डिंक चक्का. ए देयर इज फार्म ऑन आयलँड्स. ओ माय गॉड. मम्मा ओ माझा पाय. हे हे क्रूज सुरू झाला आणि मी गारमेंट स्टार्ट केलं माझं. म्हणजे आपल्याला क्रूजचा स्पीड आणि लोकेशन वगैरे सगळं कळेल. तर बघूया उद्या काय सीन आहे ते. विंटर असल्यामुळे 3:30-4लाच येथे काळोख होतो. प्रवास करताना तुम्हाला स्वीडनची पश्चिम किनारपट्टी एकदम लखलखीत दिसते. थोडीशी रेस्ट करून आम्ही क्रूज एक्सप्लोअर करायचे ठरवले. वरतीच एक कोलंबस नाईट क्लब होता. मग काय ड्रिंक घेतले आणि तिथे टाइमपास केला. कुकीने सुद्धा जाम एन्जॉय केले. कॉपीराईट इश्यूमुळे मी येथे म्यूट केला आहे, पण याचा एक सेपरेट व्हिडिओ मी नंतर अपलोड करीनच. या क्रूजवर या व्यतिरिक्त सुद्धा बरेचसे क्लब आहेत आणि रेस्टॉरंटसुद्धा आहेत. कुकीने रिक्वेस्ट केलेले सर्व सॉंग्स त्यांनी वाजवले आणि हे त्यामधील तिचे फेवरेट सॉन्ग आहे. आता तुम्ही गेस करा हे सॉन्ग कोणते असेल. लाईव्ह ऑर्केस्ट्राप्रमाणेच या क्लबमध्ये लहान मुलांसाठी सुद्धा इतर ॲक्टिव्हिटीज होती. डिनर झाल्यानंतर सुद्धा आम्ही जवळपास 11-11:30पर्यंत येथे टाइमपास केला. बराच वारा असल्यामुळे बोट खूपच हलत होती, पण आम्ही खूपच थकल्यामुळे आम्हाला लगेचच झोप लागली. दुसऱ्या दिवशी जवळपास 10च्या सुमारास आम्ही नॉर्वेला पोचलो. तिकडे ऑलरेडी स्नोफॉल सुरूच होता. सगळीकडे पांढरं शुभ्र दिसत होतं. तिकडे उतरल्यावरती आम्हाला आमचे काही फ्रेंड्ससुद्धा दिसले. ते सुद्धा मालमोमध्येच राहतात. मग काय आम्ही त्यांच्याबरोबर प्लॅनिंग करायला सुरुवात केली. हाय कर व्हिडिओ काढते. रस्ता चुकून आम्ही एका वेगळ्याच ठिकाणी घुसलो आणि ही सुद्धा एक इंटरेस्टिंग प्लेस होती. पता नहीं. हे शास्त्री वहाँ से राइट टर्न रहेगा. क्या ये पार्किंग है क्या? पार्किंग नहीं है. क्या बात कर रहा है? मैप पे तो बराबर दिखा रहा है ना. वहाँ पे आउट है ना, तो चलो. ये क्या यहाँ पे आउट है, तो यहाँ से. अबे ये तो पार्किंग. हाँ ही ना बस आहे ना ट्रेन आहे ना ही मेट्रो. ही आहे इकडची ट्राम. लवकरच आम्ही आमच्या डेस्टिनेशनवरती पोहोचलो, ते म्हणजे विगेलँड पार्क. या एकाच ठिकाणी तुम्हाला नॉर्मल रोड, ट्राम आणि बस रूट सुद्धा दिसेल. सगळीकडे नुसता बर्फच बर्फ दिसत होता आणि त्यामध्ये येथील पार्क सुद्धा भले मोठे असतात. येथे एक टेलिफोन बूथ सुद्धा होता. कॉलेजचे दिवस आठवले. सगळीकडे बर्फच बर्फ असल्यामुळे एक एक स्टेप सुद्धा हळूहळू टाकावे लागत होते. या पार्कचे वैशिष्ट्य म्हणजे येथील सगळे स्कल्पचर्स न्यूड आहेत. भारी बर्फच बर्फ सगळीकडे. टेम्परेचर -16 दाखवत होतं, पण माहिती नाही एक्झॅक्टली किती टेम्परेचर आहे. नंतर मी अपडेट करेल तुम्हाला.
हे सगळे स्कल्पचर्स गुस्ताव वेगलँड यांनी बनवलेले आहेत, म्हणून या पार्कचे नाव वेगलँड पार्क असे आहे. येथे 200 पेक्षा जास्त स्कल्पचर्स आहेत. हे स्कल्पचर्स ब्रॉन्झ, ग्रॅनाइट आणि काही कास्ट आयर्नपासून बनवलेले आहेत. खतरनाक सगळे स्ट्रक्चर आहेत. एक नंबर कारागिरी. कसं वाटतं गोकी? थंड. तिकडून निघाल्यावरती आम्ही थोडे सिटी फिरायचे ठरवले. इतनी ठंडी में एक कॉफी तो बनती है. आणि हे आहे येथील पार्लमेंट. दाखव आलं बघ. दिखाव. दांडिया गेलो. व्हिडिओ निकाल. आता आम्ही चाललो आहे आमच्या शेवटच्या डेस्टिनेशनवरती, ते म्हणजे ऑपेरा हाऊस. आणि इकडे मस्तपैकी सगळा समुद्र फ्रीज झाला आहे. आणि हा ऑपेरा हाऊस आहे इकडचा. तिकडे आता आपण चाललोय. हा बघा, झकास. कैसा लग रहा है? बर्फ में कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है? व्लॉगिंग सोडून आता येथे आम्ही रील्स बनवणार आहोत. कंटिन्युअस स्नोफॉलमुळे सगळं काही मॅजिकल वाटत होते. क्या कर रहे हो? ठंडी नहीं लग रही तुझे? समुद्र फ्रीज झाला इकडे. ती आमची बोट तिकडे. नेक्स्ट स्कल्पचर आहे इथे. ऑपेरा हाऊस. नुसता बर्फ आहे नुसता. हाय करो सब लोग. बाय. चलो.
हे बघ फुल वाफ येते. तसं नाही, हळू कर. हे सगळे सोना आहेत. नॉर्डिक कंट्रीजमध्ये तुम्हाला सोना सगळीकडेच दिसतील. आत्ताच काही लोक येथे पाण्यात डुबकी मारत होते आणि नंतर सोना घ्यायला जात होते. आपल्या त्वचेसाठी सोना हे खूप चांगले असते असे बोलतात. काय भारी आहे ना ही बोट. आणि हे असे होते आमचे नॉर्वे मधले 5 तास. चलो क्रूज पे जाने का टाइम हो गया. अभी अपना ट्रिप खत्म. मिनी क्रूज. किड्स ॲक्टिव्हिटीज झाल्यानंतर आम्ही स्नो एन्जॉय करण्यासाठी डेकवरती निघालो. मस्त खूप थंड असल्यामुळे मी एकटाच बाहेर फिरायला निघालो. खतरनाक. भाई नुसता बर्फ लॉन. चला टॉपला जाऊन बघूया वरती काय आहे ते. एंड पॉइंट आहे हा. सगळा शेवटचा पॉइंट येण्याचा. फुल भारी. हात तर गेलेत कामातून. माझे व्हिडिओज बघून अल्पाला सुद्धा बाहेर फिरावेसे वाटले. कोण राहत असेल तिकडे. छोटंसं घर. मस्तपैकी स्नोफॉलचा आनंद घेत आम्ही बरेचसे रील्स तिकडे बनवले. आता स्नोफॉल इकडे इकडे असा यो नॉर्वे. भारी एकदम झकास. या दिवशी सुद्धा आम्ही बरीचशी शॉपिंग केली. कोलंबस क्लबमध्ये टाइमपास केला आणि मस्त पोट भरून जेवून झोपायला निघालो. जोरदार वादळ
खूप मोठ्या मोठ्या लाटा आहेत, दिसत नाही. बोट फुल हलत आहे. आमची कॅबिन 6th फ्लोअरला होती आणि तिथपर्यंत पाणी येत होतं. म्हणजे विचार करा कसं वादळ असेल ते. ही अशी होती आमची 3 दिवसाची नॉर्वे ट्रिप. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी चेतन. लवकरच भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. हेडो.